सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण वाचत आहोत ललित रंग हे विद्याताई पेठे लिखित पुस्तक. काल आपण त्यांच्या धागा या लेखातला पहिला भाग वाचला. सुईला धागा मिळाला आणि धाग्याला सुई, तर अशी त्यांची जोडी झाली. आता त्याच्या पुढे विद्याताई काय म्हणतायत ते बघूया. त्यानंतर कापसापासून सुताचे धागे बनवण्यासाठी स्पिंडल म्हणजेच टकळीचा शोध लागला. धागा भराभर निघू लागला. मग कापड विणण्यासाठी प्रथम हातमाग अस्तित्वात आले. त्यावर तानाबाना म्हणजेच आडवे उभे धागे टाकून या वस्त्रांपासून वस्त्र निर्माण होऊ लागली. तेव्हा भारतात बनारस, कलकत्ता, इंदूर, कांचीपुरम, धर्मावरम ही ठिकाणं हातमागावरील वस्त्रांसाठी प्रसिद्ध होती आणि आजही आहेत. सुती, रेशमी, लोकरी असे नैसर्गिक धागेच तेव्हा वापरात होते. मग औद्योगिक क्रांती झाली. 1750 ते 1850 या काळात स्पिनिंग जेनी मशीन आलं. लहान मोठी यंत्र बनवली गेली. मोठे मोठे कारखाने निघाले आणि धागा कापडाच्या रूपात अवतरला. जगात इंग्लंड देशाने कापड उद्योगात आघाडी घेतली आणि आता जगभर कापड निर्मिती चालते. नव्या युगाबरोबर धाग्यांचे नवे रूप अस्तित्वात आले. विविध रंग, पोत, रंगचित्र घेऊन नायलॉन, पॉलिस्टर अशा कृत्रिम सिंथेटिक धाग्यांची वस्त्र विणली जाऊ लागली. पण माणसाने या सगळ्या धाग्यांशी मैत्रीचं नातं जोडलं, कारण वस्त्र ही एक त्याची अत्यावश्यक गरज होती. म्हणूनच त्याच्या मनातलं धाग्याचं स्थान अबाधित राहिलं. धागा हा सुताचाच असतो असं नाही. धातूचा सुद्धा बारीक धागा निघतो. त्याला जर म्हणतात. पूर्वी राजा राणीच्या पोशाखात किंवा शालू पैठणीमध्ये खऱ्या सोन्याची, चांदीची जर वापरत असत. त्यामुळे ती वस्त्र अधिक सुंदर दिसत. अगदी ऋग्वेदकालीन वस्त्रवर्णनात सुद्धा जरीच्या धाग्याचा उल्लेख आहे. जरदोसी म्हणजे जरीकाम हा फारसी शब्द आहे. जर म्हणजे सोने आणि दोसी म्हणजे भरतकाम. सम्राट अकबराचा काळ हा या जरदोसी कामाचा सुवर्णकाळ मानतात. आजसुद्धा बनारसमध्ये 3-4 विणकरांची घराणी अस्सल जरीकाम करणारी आहेत. पूर्वीच्या राजे रजवाड्यांकडून, अतिश्रीमंत व्यक्तींकडून, परदेशातून आजसुद्धा बनारसला अस्सल जरीच्या वस्त्रांची मागणी नोंदवली जाते आणि ती पुरवली पण जाते. रेशमी धाग्याने आणि जरीने खऱ्या किंवा खोट्या केलेलं भरतकाम सर्वांनाच आवडतं. लग्नातला नवरदेवाचा कुर्ता बघा. कुर्त्याच्या हाताच्या काठांवर, कॉलरच्या किनारपट्टीवर, समोर, मध्यभागी सुंदर भरतकाम आणि जरीकाम आढळतं. वधूची चणियाचोळी आणि लेहंगा बघत बसावा असा देखणा असतो. काही चणियाचोळींवर आरसे, मणी, मोती लावलेले असतात. काही धनाढ्य लोकांकडे पोशाखावर रत्नेसुद्धा जडवतात. पण या सगळ्यांचा भार धागा अगदी सहज आपलं अस्तित्व न दाखवता सहन करतो. जरीच्या धाग्यामुळे वधूच्या पैठणीवरचे मोर खरोखरच नाचू लागतील इतके सजीव वाटतात. हे कारागिरांचं कौशल्य असलं तरीही धाग्याशिवाय हे सर्व अशक्यच. धाग्याचं आणि स्त्रीवर्गाचं अतूट नातं आहे. सकाळची कामं आटपली आणि मोकळा वेळ मिळाला की स्त्रिया पूर्वी धाग्याचं रीळ घेऊन विणकाम करायच्या. आजही करतात. ते विणलेले जाळीदार नक्षीचे रुमाल खूप सुंदर दिसतात. पूर्वी जुन्या मराठी सिनेमात हे जाळीचे विणलेले रुमाल हमखास रेडिओवर दिसायचे. हे होते क्रोशाचे रुमाल. क्रोक म्हणजे हुक आणि क्रोशा म्हणजे एका टोकाला बाक असलेली सुई. ही धाग्याची नवी जोडीदारिणी.
ही बागदार नाकाची सुई धाग्याला अडकवते आणि त्याला मागे पुढे ओढत साखळ्या घालते. कधी मुके खांब, कधी मोठे खांब घालते. कधी खांब आणि साखळ्या एकत्र करून वेगळंच डिझाईन बनवते. या ओढाताणीमुळे धागा अगदी हवालदिल होतो. पण या विणकामातून तयार झालेले मोठे जाळीदार रुमाल, छोट्या पिशव्या, शाली छान दिसतात. हे क्रोशाचे विणकाम प्राचीन काळीसुद्धा होते. इतिहासकार रिचर्ड रट यांच्या मते या विणकामाचा उगम इजिप्तमध्ये 500 ते 1200 इसवी सनात झाला. पूर्व सिरियामध्ये पायात घालायच्या सॉक्सचे त्याच्यासारखे नमुने मिळाले. ब्रिटनचा राजा हेनरी याने क्रोशाने विणलेले स्टॉकिंग्स घातले आणि त्याची मुलगी राणी एलिझाबेथ हिने क्रोशाने विणलेल्या सुंदर बाह्या गाऊनला लावल्या. आजसुद्धा क्रोशाने विणलेल्या जॅकेटातून, फ्रॉकच्या बाह्यातून धागा आपलं अस्तित्व टिकवून आहे. क्रोशाबरोबर नाचून नाचून थकलेल्या धाग्याने आता नवी सोयरीक केली, ती सुद्धा 2 बायकांशी. दोघी सरळ, सोठ, उंच. या स्वभावाने पण सरळ असतील असं समजून धागा निवांत झाला. पण त्याने या सुयांच्या शेवटच्या गाठी पाहिल्या नव्हत्या. त्या दोघींनी संगनमत करून लोकरीच्या धाग्याला अडकवलं आणि 2 उलट 2 सुलट, 2 उलट 2 सुलट या तालावर नाचवलं. धागा बिचारा दमून गेला. पण या 2 सुयांच्या विणकामातून निर्माण झालेले स्वेटर, मफलर, टोप्या, तोरणं, बाहुल्या अगदी प्रेक्षणीय झाल्या. या विणकामाचा प्राचीन स्रोत आहे भारत, तुर्कस्तान, चीन, दक्षिण अमेरिका हे देश. या ठिकाणी या प्रकारच्या विणकामांचे पुरावे मिळाले. प्रसिद्ध जर्मन चित्रकार बारट्राम याच्या निटिंग मेडोना या चित्रातील युवती 2 सुयांनी विणकाम करताना दाखवली आहे. इसवी सन 1350 एका चित्रात ख्रिश्चन धर्मगुरू येशू ख्रिस्ताची आई मेरी ही सुद्धा हे विणकाम करताना दाखवली आहे. धागा कधीकधी बाळगोपाळांना आणि तरुण वर्गाला आनंद देणारा उत्सव घेऊन येतो. संक्रांत आली की आकाशात डौलदारपणे विहार करणारे पतंग दिसू लागतात. गल्लोगल्ली किंवा गच्चीवर मुले हातात मांजाची रिळं घेऊन धावताना दिसतात. मांजा हे पतंगाला बांधायच्या धाग्याचं नवीन नाव. काचेची वस्त्रगाळ पूड शिजवलेल्या भातात घोळवून ती धाग्याला लावतात. त्यामुळे धागा अगदी कडक होतो. तोच मांजा. या मांजामुळे इजा होण्याची शक्यता असते, म्हणून 13 एप्रिल 2021 राष्ट्रीय हरित न्यायालयाने त्यावर बंदी घातली आहे आणि ते योग्यच आहे. पण मांजा, पतंग आणि संक्रांत ही मुलांच्या दृष्टीनं पर्वणी आहे. जगात पहिला पतंग चीनमध्ये उडवला गेला आणि आता तो जगभर लोकप्रिय झाला. पतंग उडवायचा म्हणजे त्याची कन्नी, पतंगाच्या पाठीमागचा आडवा उभा धागा मोजून मापून बांधावी लागते. मग पतंगाला शेपूट लावायची. पतंगाच्या कन्नीला मधोमध मांजा बांधायचा. पतंगाचं सारं आयुष्य या मांजावर म्हणजे धाग्यावरच अवलंबून असतं. मांजा कापला गेला तर तुटलेला पतंग भिरभिरत खाली येतो. एखाद्या झाडावर लोंबकळत राहतो. जोराचा वारा त्याच्या चिंध्या करतो. मग कधीतरी तो धुळीत पडतो. पतंग उडवायला 2 जण लागतात. एक पतंग उडवणारा, दुसरा मांजाचं रीळ धरणारा. पतंग आकाशात डौलाने उडत असतात तोपर्यंत ठीक. पण जर कोणी एखाद्याचा पतंग आपल्या मांजाने कापला तर आरडाओरडा सुरू होतो. अरे ढील दे, अरे खेचा खेचा, थोडा ढील दे, खेच खेच, काप्यो काप्यो. म्हणजे प्रतिस्पर्ध्याचा पतंग कापला गेला
पतंग कापणाऱ्याला युद्धात विजय मिळवल्यासारखा आनंद होतो. अशी आहे या मांज्याची किमया. आता आणखीन हा धागा काय म्हणतोय ते आपण उद्याच्या भागात बघूया मित्रमैत्रिणींनो. तोपर्यंत मी निलिमा पटवर्धन आपली रजा घेते. पण विद्याताईंनी इतक्या सुंदर शब्दात हे धाग्यांचं महत्त्व आणि त्याचा उपयोग आपल्याला सांगितला आहे की अगदी थक्क व्हायला होतं. तर उद्या बघूया आता विद्याताई काय म्हणत आहेत ते. तोपर्यंत नमस्कार.